नमस्कार. महाराष्ट्रातील ऐतिहासिक गाव रिसोडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जय अनंत महोत्सव या 3 दिवसीय सोहळ्यामध्ये मी अक्षय खाके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. बदलत्या राहणीमानामुळे लुप्त झालेल्या आपल्या पुरातन संस्कृतीची नवीन पिढीला माहिती मिळावी यासाठी माजी खासदार अनंतरावजी देशमुख तसेच युवा नेते ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ऋषीवट नगरीचे दर्शन आपणास इथे बघावयास मिळते. चला तर मित्रांनो, आता आपण प्रवेश करूया ऋषीवट नगरीमध्ये. ऋषीवट नगरीच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला भगवान श्रीकृष्णांची एक आकर्षक मूर्ती बघायला मिळते. प्रवेशद्वारातून थोडं आत गेल्यावर आपल्याला हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 राजा शिव छत्रपती महाराजांची एक आकर्षक भव्य मूर्ती इथे बघायला मिळते. महाराजांना मानाचा मुजरा करून आपण ऋषीवट नगरीत प्रवेश करूया. मित्रांनो, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. तसेच भारताला खेड्यांचा देश म्हणून देखील ओळखले जाते. प्राचीन काळी एक गाव कसं असायचं, गावात लोक कसे राहायचे, त्यांचे घर कसे असायचे, काय रूढी परंपरा चालायच्या, या सर्वांची हुबेहूब प्रतिकृती या प्रांगणात आज इथे उभी केली आहे. ऋषीवट नगरीतील प्राचीन मंदिरांपैकी एक अष्टभुजा देवी मातेच्या मंदिराची प्रतिकृती येथे उभारण्यात आली आहे. प्राचीन काळी अष्टभुजा देवी मातेचं मंदिर देखील याच स्वरूपाचं होतं. आपण येथे बघू शकतो की अत्यंत हुबेहूब असं मंदिर येथे उभारण्यात आलं आहे. मंदिरासमोर नृत्य सादर करणारे वासुदेव कोण आहेत हे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना सांगायला हवं. जसं 31 डिसेंबरला सॅन्टा क्लॉज तुम्ही आपल्या मुलांना शिकवता, तसंच वासुदेव देखील तुम्ही आपल्या मुलांना शिकवायला हवा. रिसोड हे प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे. तेव्हाच्या रिसोड शहराच्या प्रगतीस प्राधान्य देणारे रिसोड शहराचे प्रतिष्ठित व्यापारी. यामध्ये स्वर्गीय पुरुषोत्तम द्वारकादास दलाल, स्वर्गीय उमेदचंद नारायण पंचवाटकर, स्वर्गीय गोटूलाल खाकोले, स्वर्गीय पुंजीलाल तोष्णीवाल, स्वर्गीय महादेव अप्पा काशीनाथ अप्पा जिरवणकर, कमलसेठ छित्तरका, रामनारायण करवा, नारायण कोठारी, शिवलाल झवर, स्वर्गीय मगन गायकवाड, स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्र बबीरवाल, स्वर्गीय कमलाजी तायडे, स्वर्गीय निळकंठ उर्फ बाबू टेंभरे, स्वर्गीय दत्तू आहेर, स्वर्गीय जयकिसन निर्बान, स्वर्गीय ओंकार लक्ष्मण संत्रे, स्वर्गीय किसन गाभणे, स्वर्गीय विश्वर अप्पा गांजरे, स्वर्गीय शिवप्रसाद कासट, स्वर्गीय गिरधर मोतीराम सराफ आणि स्वर्गीय गिरधर मिश्रीलाल बगडे हे तेव्हाच्या रिसोड शहराच्या प्रगतीस प्राधान्य देणारे रिसोड शहराचे प्रतिष्ठित व्यापारी होते. आत्ता व्हिडिओमध्ये जी आपण कलाकृती बघत आहात तो म्हणजे कुंभार. कुंभार हा 12 बलुतेदारांपैकी एक आहे. अगदी ऋग्वेद काळापासूनच कुंभार अस्तित्वात आहेत. सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मटकी, झाकण्या, पंत्या, कौले, विटा, कुंड्या कुंभार मातीपासून बनवतो. चाक फिरत असताना मातीच्या गोळ्याला आतून बाहेरून ओल्या हाताने आकार दिला जातो. तयार झालेला भांड्याचा पृष्ठभाग गुळगुळीत झाल्यावर भांडे हळूच उचलून सावलीत ठेवले जाते व मग ते उन्हात वाळवले जाते.
कर्नाटकी कशी दमी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेगाने लाल काया धाग्याने कर्नाटकी कशी दमी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला. यानंतरची कलाकृती म्हणजेच बोरूड. झाडू, सुपली, टोपली यासारख्या वस्तू लाकडापासून बनवल्या जायच्या. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच या लाकडाच्या टोपली, झाडू, टोपलीची जागा आता प्लास्टिकने घेतली आहे. मनुष्य हा असा प्राणी आहे जो आपल्या भविष्याचा वेध घेण्यासाठी सदैव तत्पर असतो. ज्योतिष म्हणजेच भविष्य आणि भविष्य म्हणजे ज्योतिष. ती म्हणजे प्रकाश देणारी वस्तू. माणसाच्या जन्मेवेळीची अवकाशातील ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी अवकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच फलज्योतिष. यापुढील कलाकृती म्हणजेच न्हावी. न्हावी म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशपवन, केशकर्तन, दाढी करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादींचा व्यवसाय करणारी व्यक्ती. नंतरची कलाकृती म्हणजेच राजस्थानमध्ये प्रचलित असलेली कठपुतली. राम चोमल सर यांनी आपल्या विद्यार्थ्यांना कठपुतली शिकवली व तेच विद्यार्थी आपली कला येथे सादर करीत आहेत. बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. नित्यमनी माझ्या तुझाच ध्यास असावा, विठू तुझ्याच कारणे माझा प्रत्येक श्वास असावा. तुझ्या पायरीशी मिळावा पांडुरंगा मज विसावा, मस्तकी माझ्या सतत हात तुझा असावा.
बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ऋषीवट नगरीचं दर्शन घडविणाऱ्या या कलाकृतीमागे दी आर्य शिक्षण संस्था तसेच सुविधे फाउंडेशनचे सर्व कर्मचारी असून केवळ कर्मचाऱ्यांच्या अविरत मेहनतीपासूनच ही ऋषीवट नगरी साकारली गेली आहे. या जिवंत कलाकृतीमध्ये सहभागी कलावंत हे दी आर्य शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमध्ये तसेच कृषी महाविद्यालय रिसोडचे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या भूमिकेत कला सादर करीत आहेत. यानंतरची कलाकृती म्हणजे वैद्य. वैद्य म्हणजे आयुर्वेदाचे ज्ञान असून रोग्यांवर त्या पद्धतीने औषधोपचार करणारा. वैद्य म्हणजेच डॉक्टर. धन्वंतरी हा देवांचा वैद्य मानला जातो. तसेच अश्विनी कुमार हेही वैद्य होते. प्राचीन काळी वैद्य कशा प्रकारे असायचे हे या देखाव्यात दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमधील वैद्य नाडी परीक्षण करून येणाऱ्या सर्व रोग्यांना रात्री झोपल्याच्या नंतर आणि सकाळी उठल्याच्या आधी गोळी घेण्याचा सल्ला देत होते. पुढील कलाकृतीमध्ये एक प्राचीन घर साकारण्यात आले आहे. घरात स्त्रियांच्या दैनंदिन जीवनात कोणकोणत्या गोष्टी असतात याचा आढावा या कलाकृतीमध्ये घेण्यात आला आहे. बदल घडावा या उदात्त हेतूने लोकनेते माजी खासदार श्री माननीय अनंतरावजी देशमुख, माननीय सौ जयश्रीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच माननीय चैतन्यभैया देशमुख आणि माननीय ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने दी आर्य शिक्षण संस्थेचा इथून पुढेही ज्ञानगंगेचा हा अविरत वसा प्रगतीचे नवनवे शिखरे सर करत राहील. हे बघा विद्यार्थ्यांनो, आपली दी आर्य शिक्षण संस्थेमध्ये अनेक प्रगतीरूपे हिरे ज्यांनी आपल्या शाळेचा गौरव मान सन्मान हा 7 समुद्रापार नेला. यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न स्वर्गीय नानाजी देशमुख, आपल्या रिसोड शहर आणि परिसरातील प्रसिद्ध डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्र बबेरवाल, प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट स्वर्गीय के.बी. देशपांडे, प्रसिद्ध इतिहासकार स्वर्गीय डॉक्टर ब्रह्मानंद देशपांडे, प्रसिद्ध उद्योजक स्वर्गीय पुरुषोत्तम दलाल, सखाराम महाराज संस्थान लोणीचे प्रमुख स्वर्गीय नाना महाराज जोशी, NIB अध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर अनंत सखाराम जोशी, माजी कॅबिनेट मंत्री स्वर्गीय गोविंदरावजी उर्फ बाबासाहेब सरनाईक, रिसोडचे माजी सरपंच स्वर्गीय उमेशचंदजी नारायण पंचवाटकर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे औषधी उद्योजक श्री पुरुषोत्तमजी अग्रवाल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योजक श्री अशोकराव विठ्ठलराव देशमुख, प्रसिद्ध कवी श्री नारायण कवठेकर, प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर शंकर बाबूराव काठोळे, माजी खासदार, माजी मंत्री आणि आपल्या दी आर्य शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री अनंतरावजी विठ्ठलरावजी देशमुख, इन्कम टॅक्सचे चीफ कमिशनर श्री सखाराम गोविंद जोशी, अमेरिकेचे प्रसिद्ध डॉक्टर आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद विठ्ठलरावजी देशमुख, प्रसिद्ध डॉक्टर सुभाष कृष्णचंद्र बबेरवाल, मराठवाड्यातील नामांकित व्यक्ती श्री विश्वनाथ कोल्हाळ, IIT इंजिनियर प्रतीक बेद्रे आणि नुकतेच MIT बोस्टन अमेरिका या ठिकाणी निवड झालेले आकाश पोपळघट हे सर्व आपल्या दी आर्य शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मित्रांनो,
दी आर्य शिक्षण संस्थेमध्ये आतापर्यंत इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जवळपास 200 विद्यार्थी, MBBS झालेले 120 विद्यार्थी, MBBS DM MD झालेले जवळपास 10 विद्यार्थी, यासोबतच विविध प्रशासकीय क्षेत्रामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून जवळपास 70 अधिकारी, प्रसिद्ध CA जवळपास 10 यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांनी दी आर्य शिक्षण संस्थेच्या नावलौकिकामध्ये भर घातली आणि संस्थेचा सन्मान विविध क्षेत्रामध्ये वाढवत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 75 वर्षापासून स्वर्गीय विठ्ठलराव देशमुख, श्री अनंतरावजी देशमुख, श्री चैतन्य भैया देशमुख आणि श्री ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख यांच्या अथक प्रयत्नाने, कष्टाने या संस्थेचा विकास व्हावा यासाठी ते सातत्याने झटत आहेत आणि याचा दी आर्य शिक्षण संस्थेला सार्थ अभिमान आहे. पीछे चलते दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है. रुचि से लगने मर्जी से चले हम, बादल सा खर्चे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम. पुढील देखाव्यात देखील एक प्राचीन घर साकारण्यात आले आहे. घरात असलेल्या तांब्याच्या वस्तू बघण्यायोग्य आहेत. जय अनंत महोत्सव वर्ष दुसरे. रिसोडवासियांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. यानंतरची कलाकृती आहे लग्नघर. लग्न म्हणलं की घरात बऱ्याच गोष्टी येतात. अशाच एका लग्नाचा प्रसंग या देखाव्यात दाखवण्यात आला आहे.
हे बघा, नवरदेव शेवंतीला निघाले आहेत. त्यानंतर ऋषीवट नगरीतील काही दुर्मिळ छायाचित्रे पुढे दाखवण्यात आली आहेत.
त्वरित श्री नंदुरबार सरांना भेटायचं आहे.